शालोम प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण उत्साहाने आणि आतुरतेनं या उपासनेमध्ये सहभागी होता, याबद्दल खरोखरच प्रभूला धन्यवाद असो. अनेकांच्या जीवनात आशीर्वाद आणण्यासाठी या उपासनेचा प्रभू उपयोग करून घेत आहे, यासाठी प्रभूला मान, महिमा आणि गौरव असो. प्रियांनो, आजच्या उपासनेमध्ये प्रभूची स्तुतिगीतं गाऊया, त्याचं वचन वाचूया, त्याचा संदेश ऐकूया. आणि आज प्रभुभोजन आहे. प्रभुभोजनामध्ये देखील आपण पूर्ण तयारीनिशी भाग घेऊया. आजच्या उपासनेमध्ये सौदी अरेबिया येथून अब्नेर याने काही गाणी पाठवलेली आहेत. त्या गाण्यांद्वारे आपण प्रभूची स्तुती करूया. त्याच्याबरोबर आपणही गाण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद येशूला, धन्यवाद
आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में है आक्स जो तेरा ही। संसार की सुंदरता में ये रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में आक्स जो तेरा ही। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, तापा न सका कोई, सागर है तू उल्फत का। दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, तापा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का दूत आता है, हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे,
महान अपना ये गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। अबनेर, ही सुंदर गीतं आमच्यासाठी तू तयार केलीस याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रियानो, यावेळेस देवाचं वचन वाचूया. आणि आज हे वचन आपल्यासाठी वाचत आहेत पुण्याहून मिसेस बीना गायकवाड. आजच्या मननाचा शास्त्र भाग नेहेम्याचं पुस्तक 9वा अध्याय 22 ते 31 या वचनांचे वाचन आपण करूया. मग तू त्यास देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुसीमा नेमून दिल्या. त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यास प्राप्त झाले. तू त्यांचे वंशज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजास सांगितले होते त्या देशी तू त्यास नेऊन पोचविले. त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तू त्यांच्या देखत देशातले रहिवासी कनानी यास पादाक्रांत केले. त्यांचे राजे व देशाचे लोक यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यास तू त्यांच्या हाती दिले. त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षाचे मळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशयित चांगुलपणामुळे सुख पावले. पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ विरुद्ध बंड केले. तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझा संदेश त्यांनी निक्षून सांगितले त्यास त्यांनी जीवे मारले आणि तुला संतप्त केले. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. त्यांनी त्यास संकटात घातले तरी आपल्या विपत्काली त्यांनी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडविण्यासाठी तू त्यास सोडविणारे दिले. पण जेव्हा जेव्हा त्यास स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्या समोर दुष्कर्म करीत. यामुळे तू त्यास शत्रूंच्या हाती देत असस व ते त्याचवर सत्ता चालवीत. तरी ते तुझकडे वळून तुझा धावा करीत. तो तू स्वर्गातून ऐकत असस आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. त्यास पुन्हा नियमशास्त्रप्रत आणावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळिल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानिता त्यांनी पाप केले. त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकेनाचे झाले. तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यास बजावित आलास. पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाही, त्यांचा त्याग केला नाही, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस. परमेश्वर वाचलेली ही वचने सर्वांकरिता आशीर्वादित करो. आमेन. बीनाताई, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनापासून आभार. यावेळेस आता आपण देवाचा संदेश ऐकूया. आणि देवाचा संदेश नेहमीप्रमाणे आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? प्रभूची स्तुती असो. प्रभूनं आणखीन एक आठवडा आम्हाला दाखवला.
आणि आज पुन्हा एकदा त्याची स्तुती भक्ती करण्यासाठी प्रभूनं आम्हाला ही सुंदर संधी दिली. त्याबद्दल आपण जिवंत परमेश्वराचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया. मागच्या रविवारी सिस्टर प्रीती निकाळजे यांनी आपल्यासाठी फार सुंदर गीतं गायली. अतिशय सुंदर आवाज आहे प्रभूने त्यांना दिला आहे आणि त्यांना मी बरेच दिवस सांगत होतो की आमच्यासाठी गाणी गा. तर मागच्या रविवारी त्यांच्या गीतांचा आनंद आपण घेतला आणि प्रभूच्या स्तुतीमध्ये त्यांनी आपलं पुढारी पण केलं. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर सिस्टर संध्या खरबस सोलापूरहून त्यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं. ब्रदर सतीश साळवे यांनी इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं. या सर्व प्रियजनांचा मी आभारी आहे. आणि या रविवारी सुद्धा जे कोणी भाग घेणार आहेत, पुष्कळ मला माहीत नसतं कारण माझा संदेश आधी रेकॉर्ड होतो आणि त्यानंतर मग जे भाग घेणारे आहेत त्यांचं रेकॉर्डिंग पीटरकडे येतं आणि मग पीटर सर्व एडिट करतो. तर जे सर्व भाग घेतात त्यांचा आभारी आहे. आणि माझी इच्छा आहे की आपल्यापैकी अनेकांनी पुढे यावं, अधिकाधिक लोकांनी शास्त्र वाचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, गीत गाण्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि विनंती आहे. आणि म्हणून जरूर आम्हाला कळवा आणि आमच्या उपासनेमध्ये आपण सहभागी व्हा. 17 फेब्रुवारीला राखेचा बुधवार किंवा ॲश वेनसडे हा अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये पाळला जातो आणि तेव्हापासून 40 दिवस लेंटचा समय हा अनेक मंडळा पाळतात. त्याच्यावर वाद होऊ शकतो पवित्र शास्त्रामध्ये त्याला काही आधार आहे का याविषयी आपण निश्चितच चर्चा करू शकतो. परंतु माझा त्याकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन आहे की जर आपण प्रभूच्या नावानं एकत्र येऊन जर आपण प्रार्थना केली, पश्चाताप केला, देवाचं वचन वाचलं, तर त्याला काही हरकत नाही. काही ना काही कारणामुळं जर विश्वासणारे एकत्र येत असतील, अधिक प्रार्थना करत असतील, अधिक देवाचं वचन वाचत असतील, अधिक देवाच्या वचनाचं मनन करत असतील, अभ्यास करत असतील, तर मला असं वाटतं त्यामध्ये तोटा काही होणार नाही. त्यामध्ये झाला तर फायदाच होईल. व त्यामध्ये जर ढोंगीपणा असेल, त्यामध्ये फक्त रूढी पाळण्याची जर प्रवृत्ती असेल तर ती अयोग्य आहे. परंतु आम्ही एकमेकांचा न्याय करण्याऐवजी या सर्व गोष्टीमधून जे काही उत्तम घडत आहे, अधिक प्रार्थना होत आहे, अधिक देवाचं वचन गाजवलं जात आहे, त्याकडे जर आपण पाहिलं तर ती फार चांगली गोष्ट आहे. अनेक मंडळांमध्ये दररोज प्रार्थना होते. क्राइस्ट चर्चमध्ये मला माहीत आहे की दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना असायची आणि वेगवेगळे वक्ते देवाचं वचन सांगायचे. म्हणजे अधिक लोक देवाचं वचन वाचतात, अधिक लोक देवाच्या वचनाचा उलगडा करतात, अधिक लोक प्रार्थना करतात. मला असं वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून जरी आपले याबद्दल मतभेद असतील, ही प्रथा पवित्र शास्त्राला धरून नाही असं जरी आपलं म्हणणं असेल, आपला विश्वास असेल, काय हरकत नाही. तुम्ही निश्चित तुमच्या विश्वासाप्रमाणे वागा. परंतु मी याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो की जर प्रभूच्या वचनाचा अभ्यास करण्याची जर मला संधी मिळत असेल तर कोणतंही कारण का असेल मी जरूर ते करेन. आपण 9व्या अध्यायामध्ये आहोत, तुम्हाला माहित आहे. आणि 9व्या अध्यायाचं पहिलं वचन आपल्याला काय आपण वाचतो? नेहम्या 9वा अध्याय पहिलं वचन. याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपास करून, गोंडताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकवट झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. पश्चातापाची प्रार्थना आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करणं हे इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मंडळीच्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळते की मंडळीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वेळेस मंडळीचे पुढारी मंडळीला आव्हान करतात आणि एकत्र येऊन ते
पश्चाताप करतात, प्रार्थना करतात. आणि डॉक्टर रवी झकारिया त्यांच्या संस्थेनं जे काही पत्र प्रसिद्ध केलं, एक पत्रक त्यांनी काढलं आणि त्यामध्ये त्यांनी जे काही विचार मांडले मला ते फार आवडले. त्यामध्ये त्यांनी आम्ही जबाबदारी घेत आहोत. त्यांनी केवळ रवी झकारियाला दोष दिला नाही, परंतु त्यांनी सांगितलं की आमची सुद्धा ही जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा कदाचित त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं नाही. त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही गृहीत धरल्या. किती मोठा मनुष्य असेल तरी सुद्धा तो पाप करू शकतो. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाकडे आमचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे की या भावाला, या बहिणीला आम्ही कशी मदत करू शकतो. आणि आम्ही मदत करण्यामध्ये कमी पडलो असं रवी झकारिया इंटरनॅशनल जी संस्था आहे त्यांच्या बोर्डने हे कबूल केलं आणि त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली आणि आम्ही पश्चाताप करायला पाहिजे हे त्यांनी कबूल केलं. आणि ही मला असं वाटतं की योग्य प्रवृत्ती आहे की जेव्हा कोणीतरी पातकामध्ये पडतं, जेव्हा कोणाचं तरी पतन होतं, त्यावेळेस त्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी मी सुद्धा त्यासाठी जबाबदार आहे. फार वर्षांपूर्वी एका मिशन संस्थेचे फाउंडर आणि जनरल सेक्रेटरी ते सुद्धा अशाच प्रकारे पापामध्ये पडले होते. त्यांचं पतन झालं होतं आणि त्यांच्यावर फार टीका झाली होती. परंतु माझा प्रश्न त्यावेळेला हाच होता, जे त्याविषयी बोलत होते त्यांना मी म्हटलं की मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही, हे माझं पाप आहे. देवाच्या लोकांसाठी प्रार्थना न करणं हे सुद्धा पाप आहे आणि जितकं ते पापामध्ये आहे तितकंच मी सुद्धा पापामध्ये आहे. दुसरी गोष्ट यामध्ये आम्हाला ही दिसते की आम्ही ठरवतो की कोणतं पाप मोठं आणि कोणतं पाप लहान. परंतु देवाच्या दृष्टीने पाप हे पाप असतं. आम्ही पुष्कळदा खोटं बोलतो, आम्हाला पुष्कळदा क्रोध येतो, रागाच्या भरामध्ये आम्ही अनेक गोष्टी करतो आणि ते पाप सुद्धा एखाद्या खुनाप्रमाणे किंवा एखाद्या व्यभिचाराप्रमाणे किंवा कोणत्याही भयंकर पाप ज्याला आपण म्हणतो त्या पापा इतकंच गंभीर असं पाप आहे. आमचा लोकांच्या पापांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, परंतु देव प्रत्येक पापाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे आम्ही पाहायला हवं. आणि म्हणून आम्ही एकमेकांचा न्याय करण्याऐवजी किंवा त्यानं काहीतरी भयंकर पातक केलं आणि म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याचा आपण निषेध करायला पाहिजे, हा विचार करण्या अगोदर मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी हे कबूल करायला पाहिजे की आम्ही पापी आहोत. मी पापी आहे, माझ्याकडून पातक घडलेलं आहे, मला पश्चातापाची गरज आहे. आणि केवळ मलाच नाही, परंतु या ठिकाणी नेहम्याच्या पुस्तकामधून आपण हे पाहत आहोत की नेहम्यानं इस्रायल लोकांच्या वतीनं देवाची क्षमा मागितली. माझ्या पूर्वजांनी पातक केलं असं तो म्हटला. हा, त्यानं स्वतःला वेगळं केलं नाही. मी तर धार्मिक आहे, मी तर काय पाप केलं नाही, मी तर देवाच्या मार्गात चालतो. आणि खरोखर तो नीतिमान होता, देवाच्या मार्गात चालत होता, परंतु त्याने त्याबद्दल गर्व केला नाही. तो काय म्हटलं की सर्वांनी पाप केलं आणि देवाचं वचन तेच सांगतं नाही का, सर्वांनी पाप केल्या देवाच्या गौरवाला ते अंतरले. ते वास्तव आहे, ते सत्य आहे. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीकडे त्याला दोष देण्याच्या वृत्तीतून पाहत असताना आपण स्वतःचं परीक्षण करायला पाहिजे की मी कुठे आहे. माझ्याकडून सुद्धा पाप झालेलं आहे, मी सुद्धा तितकाच पापी आहे. किंवा आम्ही काही पाप जास्त महत्वाचं, काही पाप काहीतरी भयंकर समजतो, काही पाप कमी महत्वाचं आहे किंवा जास्त वाईट नाही असं कदाचित आम्ही समजतो. पण देवाच्या दृष्टीने पाप हे पाप आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण पश्चाताप करूया. लेंटच्या समयामध्ये आपण आपली पापे पदरी घेऊया आणि राखेच्या बुधवारपासून या लेंट समयाला सुरुवात झालेली असताना आपण वैयक्तिकरित्या आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या प्रेयर ग्रुपमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळते आम्ही पश्चाताप करू, पापांची क्षमा मागू, देवानं आमच्यावर दया करावी यासाठी देवाला आपण आरोळी मारूया. आणि माझी खात्री आहे की परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण वळूया आपल्या आजच्या शास्त्रभागाकडे. नेहम्याचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि 21 पर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं आणि 22 पासून पुढे आपण पाहूया. आणि मागच्या वेळेस जसं मी सांगितलं की 2 गोष्टी आहेत, इस्रायल लोक काय करत आहेत आणि देव काय करत आहेत.
देव त्यांच्यासाठी जे काही महत्कृत्य करत आहे, चमत्कार करत आहे, त्यांना पुरवठा करत आहे, आणि इस्रायल लोकांचा प्रतिसाद कसा आहे, इस्रायल लोकांचं वागणं कसं आहे, आणि अत्यंत दुःखदायक नाही का की इस्रायल लोक सतत बंड करत आहेत. तर या ठिकाणी सुद्धा आपण त्याच प्रकारे पाहतो. आणि ही खरं म्हणजे संपूर्ण प्रार्थना आहे. 9वा अध्याय ही प्रार्थना आहे, आणि त्या प्रार्थनेमध्ये इस्रायल लोक देवाशी बोलत आहेत आणि अनेक गोष्टी देवाला कबूल करत आहेत. आणि इस्रायलाच्या इतिहासामध्ये देवानं काय कार्य केलेलं आहे त्याची आठवण ते स्वतःला आणि सर्व इस्रायल लोकांना ते करून देत आहेत, आणि देवाशी ते बोलत आहेत. तर 22वा वचन, मग तू त्यास देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या. त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सिहोन, बाशानचा राजा ओग या दोघांच्या देशांचे वतन त्यास प्राप्त झाले. आता वचनदत्त देशामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे देव त्यांचं सहाय्य करत आहे, त्यांना मदत करत आहे, त्यांना विजय देत आहे, त्याविषयीच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस ते त्या नवीन प्रांतामध्ये गेले त्यावेळेस वेगवेगळे देश होते, ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी राहत होते. कानानी, परिज्जी, हेत्ती वगैरे नाही का, आपण असे वेगवेगळ्या गटाचे लोक होते, वेगळ्या देशाचे लोक होते, आणि ते त्या प्रांतामध्ये राहत होते. आणि त्यांना इस्रायलांचं देवाने अंकित केलं, म्हणजे इस्रायल लोकांनी त्यांच्यावर विजय मिळवला आणि त्यांच्यावर आपला अधिकार, आपली सत्ता त्यांनी गाजवायला सुरुवात केली. परंतु हे कार्य देवाने त्यांच्यासाठी केलं होतं. हा नवीन प्रांत आहे, हे जे सर्व वेगवेगळे देश आहेत त्यांच्या सेना तयार आहेत, निष्णात आहेत. असं असताना सुद्धा इस्रायल लोक त्यांच्यावर प्रभावी झाले. त्याचा अर्थ इस्रायलची सेना फार चांगली होती असं नाही, ते तर कदाचित नवखे होते, अनुभवी होते, परंतु देवानं त्यांना या लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी मदत केली. हे देवाचं कार्य. आमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा आम्हाला कोणत्याही गोष्टीवर विजय मिळतो त्यावेळेस त्याचं क्रेडिट स्वतःला घेण्याऐवजी किंवा स्वतःच विषयी गर्व करण्याऐवजी हे देवाकडून झालंय. मला फार आवडतं आपल्यापैकी जे गीतं गातात, त्यावेळेस मी त्यांना म्हणतो की फार सुंदर गाणं गायलं, त्यावेळेस ते हे कबूल करतात की देवाची कृपा आहे, देवानं मला शक्ती दिली. मी जेव्हा जेव्हा संदेश देतो तेव्हा माझा हा अनुभव आहे की मला हे शक्य नाही, मला स्वतःच्या बुद्धीनं, शक्तीने हे करता येत नाही, परंतु देवाच्या कृपेमुळं, ही केवळ देवाची कृपा आहे. देव हे करण्यासाठी आम्हाला मदत करतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुमच्या जीवनामधील प्रत्येक विजय हा देवानं दिलेला विजय. इट इज गॉड हु गिव्स द विक्ट्री. आणि त्यांना अंकित केलं. देवाच्या साह्यानं आम्ही आमच्या शत्रूवर ताबा मिळवू शकतो, नियंत्रण करू शकतो. आणि आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला आमच्या पापावर नियंत्रण करण्याची गरज आहे. आणि या दिवसामध्ये, लेंटच्या समयामध्ये आपण अधिक प्रार्थना करत असताना, अधिक देवाचं वचन वाचत असताना आमच्या पापावर आम्हाला कसं विजयी होता येईल, आम्हाला कशा प्रकारे त्यांच्यावर नियंत्रण करता येईल, आमच्या पापांना आम्ही कसं काबूमध्ये आणू शकतो. आणि हे केवळ ख्रिस्ताद्वारे शक्य आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देव आम्हाला पापावर विजय होण्याची शक्ती देतो. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जो विजय मिळवला तो आमचाही होऊ शकतो, हा आमचा अनुभव आहे. आणि या दिवसामध्ये आपण अधिक आणि अधिक विजयी जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देवाच्या साह्याने देव आम्हाला कृपा करेल. आणि मग त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या. शत्रूला त्याने सीमा नेमून दिल्या, बाउंड्रीज. त्याच्या पुढे यायचं नाही. आपल्या घराभोवती नाही का फेन्सिंग असतं, कंपाऊंड असतं. त्याचा हेतू काय असतो की चोर येऊ नयेत किंवा काही प्राणी आतमध्ये येऊ नयेत, त्यांनी काही नाश करू नये, विध्वंस करू नये, यासाठी आपण आपल्या घराभोवती कंपाऊंड असतं, शेताभोवती कुंपण असतं. अशा या सर्व गोष्टींचा उद्देश हा आहे की आमचा नाश होऊ नये. आज अशा प्रकारे देवाच्या साह्यानं
आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा सीमा उभारल्या पाहिजेत, अशी कुंपणं उभारली पाहिजेत की ज्यामुळं शत्रूला आत शिरकाव करता येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या शिष्यांची बोलत होता त्यावेळेस तो म्हटला की मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि मग ते मेंढवाड्याचं चित्र तो आमच्यासमोर उभं करतो की तो दार आहे. चोर आत यायचा प्रयत्न करतो, तो कुंपणावरून उडी मारून आत येण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी कुंपण आहे, आम्हाला सुरक्षितता लावावी म्हणून. ख्रिस्तामध्ये आम्ही स्वतंत्र आहोत, तरी सुद्धा आम्हाला बंधन आवश्यक आहे. नाहीतर आम्ही पापामध्ये वाहवत जाऊ. आमच्या स्वार्थी जीवनामध्ये आम्ही वाहवत जाऊ, आम्ही देवापासून दूर जाऊ. आणि म्हणून देवानं आमच्या जीवनामध्ये कुंपणं तयार केलेली आहेत. आमच्या मुलांसाठी आपण काही बाउंड्रीज सेट करतो नाही का. आम्ही त्यांना सांगतोय की संध्याकाळी 7च्या आत घरात यायला पाहिजे. आजकाल शहरामध्ये काय असं होत नाही, परंतु अंधाराच्या आत घरी यावं, जास्त उशीर करू नये. एकांतामध्ये मुलांनी किंवा मुलींनी बोलू नये. या दृष्टीनं असे काही नियम आपण आपल्या मुलांना लावतो. त्यांनी अमुक इतका वेळ अभ्यास करायलाच पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे नियम, ही बंधनं आहेत, परंतु ही बंधनं त्यांच्या चांगल्यासाठी आहेत नाही का. देव सुद्धा आमच्या जीवनामध्ये काही बंधनं आम्हाला देतो, कारण देवाला आम्हाला तुरुंगामध्ये ठेवायचं नाही किंवा आम्हाला कैदेमध्ये ठेवायचं नाही, परंतु आमच्या सुरक्षिततेसाठी. म्हणून ही बंधनं, ही कुंपणं देवानं तयार केली, चतुसीमा नेमून दिल्या आणि आम्ही त्यामध्ये सुरक्षित राहतो. 23 आणि 24 वचन आपण पाहूया. तू त्यांचे वंशज आकाशातील ताऱ्याप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजास सांगितले होते, त्या देशी तू त्यास नेऊन पोहोचविले. त्याप्रमाणेच त्यांच्या वंशांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तू त्यांच्या देखत देशातले रहिवासी कनानी यास पादाक्रांत केले. त्यांचे राजे व देशचे लोक यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यास तू त्यांच्या हाती दिले. यहोशुआचं पुस्तक आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस यहोशुआच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे आढळतं की देवाने त्याला सांगितलं होतं, ज्या ठिकाणी तू पाय ठेवशील तो तुला मी दिला आहे. देवाचं अभिवचन होतं. वचनदत्त देशामध्ये नेण्या अगोदरच देवाने सांगितलं होतं, ज्या ज्या ठिकाणी तुझा पाय पडेल तो भाग मी तुला दिला आहे. काही करण्या अगोदरच देवानं त्यांच्यासाठी ते सिद्ध केलं होतं. आणि हे देवाचं अद्भुत कृत्य आहे. देवानं इस्रायल लोकांसाठी सर्व योजना केली. वचनदत्त देशामध्ये त्यांनी कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे तो देश काबीज करावा, शत्रूला कशा प्रकारे हुसकून लावायचं, या सर्व गोष्टींची योजना देवानं केली होती. त्यांना त्यावर पावलं उचलणं आवश्यक होते. ते जर शांत बसून राहिले असते तर देवाने जे काही सिद्ध केलेलं आहे त्याचा अनुभव त्यांना घेता आला नसता. आणि आज आमच्या जीवनामध्ये तेच आहे. देवानं आम्हाला आमच्या जीवनासाठी फार सुंदर योजना केल्या आहेत. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी देवाची फार अद्भुत अशी विश्वासाच्या बाबतीमधील, आध्यात्मिक बाबतीमध्ये योजना आहे. देवानं या जगामध्ये आम्हाला अनाथ सोडलेलं नाही, परंतु आम्हा प्रत्येकासाठी देवाची निश्चित योजना आहे. आम्ही पुढं काय करावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय मिळायला हवं, या संबंधाने देवानं सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. फक्त आम्ही ते ओळखायला हवं आणि विश्वासानं आम्हाला त्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. आम्ही विजयी जीवन जगावं, आम्ही पापावर विजय मिळवावा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी साक्ष देणारे असावे, प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही कार्य करणारे असावे, त्याचं नाव आमच्या जीवनामध्ये उंच व्हावं, ही देवाची योजना आहे. त्यासाठी सर्व काही सिद्ध केलेलं आहे. त्यासाठी त्याने आपलं वचन आम्हाला दिलेलं आहे. या वचनाद्वारे आम्ही प्रभूच्या मार्गामध्ये स्वतःला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत होते. देवानं सर्व काही पुरवलेलं आहे. प्रश्न हा आहे की आम्ही त्याचा उपयोग करत आहोत. मंडळीमध्ये काही लोक जास्त धार्मिक असावेत, काही लोक कमी धार्मिक असावेत, ही देवाची योजना नाहीये, देवाची इच्छा नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं विश्वासामध्ये सामर्थ्यशाली व्हावं,
ही देवाची इच्छा आहे. देवाने ती योजना केलेली आहे, देवाने ते सिद्ध केलेलं आहे. आम्हाला देवानं स्वर्गातील आशीर्वादानं आशीर्वादित केलेलं आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. ही हॅज ब्लेस्ड अस विथ हेव्हनली ब्लेसिंग. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहेत. प्रश्न हा आहे की आम्ही त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. त्यानं आम्हाला आध्यात्मिक शस्त्रसामुग्री दिलेली आहे, नाही का? एफिसकरास पत्राचा 6वा अध्याय त्यामध्ये आपण पाहतो. त्यानं आम्हाला सर्व काही देऊ केलेलं आहे. वधस्तंभाचा विजय आमचा विजय आहे. प्रश्न हा आहे की त्याचा आम्ही उपयोग करत आहोत का? आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत का? देवाची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकानं विजयी जीवन जगावं. आम्ही पराभूत जीवन जगावं अशी देवाची इच्छा नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये समृद्ध जीवन जगावं. केवळ जागिक समृद्धी म्हणत नाही, आध्यात्मिक समृद्धी. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये समृद्ध जीवन आम्ही जगावं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय, मी आलो आहे तो त्यांना जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने विपुल जीवन आम्हाला दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन आम्हाला दिलेलं आहे. प्रश्न हा आहे की आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत. आम्ही त्याचा अनुभव घेण्यामध्ये कमी पडत आहोत आणि त्यासंबंधी आम्ही स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, तुम्ही त्याबद्दल कोणाला दोष द्याल? देवाला दोष देऊ नका, तुमच्या आईवडिलांना दोष देऊ नका, तुमच्या मंडळीला दोष देऊ नका. तुम्हाला जर दोष द्यायचा असेल तर स्वतःला द्या की मी देवाचं वचन पाळण्यामध्ये कमी पडलो आहे. देवाच्या चांगुलपणाचा अनुभव मी स्वतः घेत नाही. देवानं माझ्यासाठी उत्तमोत्तम गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत, परंतु मी स्वतः त्याचा अनुभव घेण्यासाठी कमी पडलो आहे. कारण माझं समर्पण कदाचित कमी पडलं आहे. मी देवावर विश्वास ठेवण्यामध्ये कमी पडलो आहे. माझ्या मनामध्ये शंका आहे. मी चिंता करत बसतो, काळजी करत बसतो. जेव्हा देवाने सांगितले काळजी चिंता करू नको, तुझ्या सर्व चिंता माझ्यावर टाक. पण तुम्ही म्हणतो नाही ना देवा, तू तर करतो, मला माझ्या पद्धतीने मी पण करायला पाहिजे ना. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेणार, मी माझ्या चर्चची काळजी घेणार, मी ह्याची काळजी करणार, मी त्याची काळजी करणार. काळजी करून 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 मी स्वतःचा नाश करून घेईन, पण देवावर नाही विश्वास ठेवणार. आज अनेक ख्रिस्ती लोकांची ही समस्या आहे. अनेक ख्रिस्ती विश्वासणारे अत्यंत पराभूत, अत्यंत निराशेचं जीवन जगत आहेत. कारण देवानं दिलेल्या सर्व गोष्टी ज्या त्याने सिद्ध केलेल्या आहेत त्या विश्वासानं अनुभवण्यासाठी त्यांची तयारी नाही. आज तुमची स्थिती काय? देवाचे आशीर्वाद, देवाचा चांगुलपणा, देवाचा विश्वासूपणा, त्याचा अनुभव रोज आणि रोज तुम्ही घेत आहात का? की तुम्ही शंका घेता, तुम्ही चिंता करता, काळजी करता, जे काम देवाचं आहे ते तुम्ही स्वतःच्या हातामध्ये घेता? असं तर होत नाही ना. 25वं वचन, त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद किंवा विहिरी, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त झाले, दष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशयित चांगुलपणामुळे सुख पावले. किती प्रचंड मोठा आशीर्वाद इस्रायल लोकांनी अनुभवला. आणि हे अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं. अनुवाद 6, 10 आणि 11 मध्ये देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं की मी तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी फळं कशी असतील त्या ठिकाणचं वर्णन यहोशुआ आणि कालेब जेव्हा हेरगिरी करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी हा रिपोर्ट आणला होता की त्या ठिकाणी जे द्राक्षाचे घड आहेत ते किती मोठे आहेत. फळांनी, फुलांनी समृद्ध अशी ती भूमी आहे, याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचा अनुभव त्यांनी घेतला, ज्याच्याविषयी या ठिकाणी देवाशी बोलत असताना ते सांगत आहेत की तटबंदीची नगरे, सुपीक भूमी त्यांनी काबीज केली. पण पहा, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की स्वतःच्या ताकदीवर त्यांनी केलं नाही. देव जर त्यांच्याबरोबर नसता तर त्यांना हे मिळालंच नसतं. देवाच्या सामर्थ्यानं, देवाच्या सहाय्यानं
त्यांनी हा विजय मिळवला. आणि मग त्यांना उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरं, खोदलेले म्हणजे भरपूर पाण्याचा साठा, द्राक्षाचे जैतुनाचे मळे, विपुल फळझाडे, या सर्व गोष्टी जरी शारीरिक गोष्टी आहेत तरी सुद्धा आम्हाला आज त्याच्यामधून आध्यात्मिक अर्थ घ्यायचा आहे. जसं आपण वाचतो गलती 5:22-23 मध्ये, आत्म्याची फळं. आम्ही आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आत्म्याच्या फळांचा अनुभव घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. आत्म्याची फळं ही सर्वांसाठी आहेत. फक्त पाळक, फार मोठा कोणतरी लीडर आणि ज्याला हिलिंग करता येतं त्याच्यासाठीच आत्म्याचे फळं आहेत. आणि आम्ही जे सामान्य सभासद आहोत, आम्हाला काय नाही बाबा, आम्ही फक्त आपलं अटेंड करायचं आणि आमेन म्हणायचं, एवढंच आमचं काम आहे. नाही, आत्म्याची फळं आम्हा सर्वांसाठी, सर्व इस्रायल लोकांसाठी या फळांचा उपभोग त्यांना घ्यायचा होता. आणि आज तुम्हाला आणि मला, आम्ही देवाच्या शेतामधील लोक आहोत. आम्हाला देवाच्या शेताचा आनंद आणि अनुभव घ्यायचा. देवानं आम्हाला सर्व काही समृद्ध असं दिलेलं आहे, त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामधून आम्हाला त्याचा उपभोग घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि मग असं म्हटलं की ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि देवाच्या चांगुलपणामुळे ते सुखी झाले. पण देवाची इच्छा आहे की आम्ही धष्टपुष्ट व्हावं. त्याचा अर्थ व्यायाम करून पैलवान व्हायचा असं नाही, परंतु आध्यात्मिकरित्या देवाच्या वचनामध्ये आम्ही बलवान व्हावं अशी देवाची इच्छा आहे. पण आम्ही पराभूत जीवन जगावं, आम्ही अशक्त असावं, आम्ही दुबळे असावं अशी देवाची इच्छा नाही. आम्ही देवामध्ये बलवान व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि जे केवळ जे पुढारी आहेत, जे शिकवणारे आहेत, जे बायबल टीचर आहेत, जे पाळक आहेत, जे इव्हॅन्जलिस्ट, त्यांच्यासाठी नाही, आम्हा प्रत्येकांसाठी देवाची योजना आहे. देवाची इच्छा आहे की देवाच्या चांगुलपणाचा आम्ही अनुभव घ्यावा आणि देवाच्या चांगुलपणामुळे आम्ही सुखामध्ये असावं, ही देवाची इच्छा आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेत आहोत. देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊन आपण आनंदी आहात. आमच्यापैकी काही जण देवाने किती आशीर्वाद दिला तरी आपण नेहमी कंप्लेन करत असतो. यहुदी लोकांनी तेच, देवाने त्यांच्यासाठी इतकं चांगलं केलं पण ते नेहमी कुरकुर 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 करत होते. आणि आम्ही त्याच प्रकारे आहोत. आम्ही विश्वासणारे सुद्धा जे मिळालं नाही त्याविषयी नेहमी कुरकुर करतो. जे देवाने जे दिलं आहे त्याच्याविषयी आम्हाला आनंद नाही, त्याच्याविषयी आम्ही समाधानी नाही. पण जे दिलं नाही त्याच्याविषयी आम्ही विचार करून देवाविरुद्ध कुरकुर करतो. आम्ही इतरांबरोबर तुलना करतो. त्याच्या कुटुंबामध्ये ते आहे, त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आहेत, मला त्या नाही मिळाल्या, आणि इतरांबरोबर तुलना करून आपण निराश होतो. देवाच्या चांगुलपणाचा आपण अनुभव घ्यायला शिकूया. देव चांगला आहे प्रत्येकासाठी. गॉड इज गुड ऑल द टाइम, ऑल द टाइम गॉड इज गुड अँड इट इज फॉर एव्हरीवन. आम्हा प्रत्येकांसाठी देव चांगला आहे. आणि मग आम्ही असं का पाहतो की काही लोकच साक्ष येतात. आपल्याला माहिती आहे चर्चमध्ये साक्ष असं काही विशिष्ट लोकच साक्ष येतात. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी नेहमी प्रतिक्रिया विचारतो, पण ते 4-5 लोकच प्रतिक्रिया देतात. 200 लोक आहेत पण 4-5 जणच प्रतिक्रिया देतात. मला दोष द्यायचा नाही कोणाला, पण आम्ही का देवाच्या चांगुलपणाबद्दल देवाची स्तुती करत नाही, देवाचे आभार मानत नाही? आम्ही एकमेकांबरोबर आपला आनंद का शेअर करत नाही? देवाच्या चांगुलपणाची साक्ष आम्ही का देत नाही? पहा, इस्रायल लोकांना देवाला सर्व काही विपुल दिलं, ते दष्टपुष्ट झाले आणि ते सुखी झाले. आणि देवाची आम्हा प्रत्येकासाठी तीच इच्छा आहे की आम्ही बलवान व्हावं, आम्ही सुखी व्हावं, आम्ही देवाचं गौरव, देवाचा महिमा, देवाची स्तुती आपल्या जीवनामधून जगाला प्रगट करावी, ही देवाची इच्छा आहे. तुमची साक्ष काय? देवानं त्यांच्यासाठी इतक्या सुंदर गोष्टी केल्या होत्या, किती आशीर्वादित होते, किती सुखी होते. पण 26 वचन काय पाहतो आपण? पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझं विरुद्ध बंड केले, तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले, तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेश त्यांनी निक्षून सांगितले त्यास त्यांनी जीवे मारले आणि तुला
संतप्त केले. 27 वचन. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले, त्यांनी त्यास संकटात घातले. तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यास सोडवणारे दिले. पहा, इस्रायल लोकांचा स्वभाव काय बदलत नाही. त्यांच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी देवाने केल्या, पण त्यांचा प्रतिसाद काय होता? त्यांनी आज्ञाभंग करून तुझ विरुद्ध बंड केलं. आणि हा मानवाचा इतिहास आहे. देवानं मानवाला किती आशीर्वाद दिलेले, देवानं मानवासाठी सर्व उत्तम गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा मानवाचा इतिहास आम्हाला हे सांगतो की तो निर्माणकर्त्याविरुद्ध बंड करतो. सर्वसाधारण जो समाज आहे या जगामध्ये, सर्व धर्माचे लोक हे सर्व देवाविरुद्ध बंड करत आहेत, देवाच्या आज्ञा मोडत आहेत, देवाने लावून दिले जे नियम आहेत ते धुडकावत आहेत, नाकारत आहेत, फेकून देत आहेत. आणि हे ख्रिस्ती लोकांच्या बाबतीमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये, आमच्या बाबतीमध्ये सुद्धा घडत आहे की आम्ही पुन्हा आणि पुन्हा देवाविरुद्ध बंड करतो, देवाच्या आज्ञा आम्ही मोडतो, देवाला संताप येईल अशा प्रकारचं आमचं वर्तन आहे. धर्मशास्त्र आम्ही फेकून देतो. तुम्ही म्हणाल, नाही, मी नाही धर्मशास्त्र फेकून देत. ज्यावेळेस तुम्ही देवाचे नियम पाळत नाही त्यावेळेस तुम्ही जणू काही धर्मशास्त्र फेकून देता. ज्यावेळेस देवाला तुमच्या जीवनामध्ये स्थान नसतं, तुमच्या निर्णयामध्ये प्रथम स्थान नाही, त्यावेळेस तुम्ही देवाचं धर्मशास्त्र जणू काही फेकून देता. ज्या घरामध्ये देवाच्या वचनाला प्रथम स्थान नाही, त्यांनी जणू काही देवाचं धर्मशास्त्र फेकून दिलेलं आहे. पण लिटरली, शब्दशः, अक्षरशः तुम्ही ते केलं नसेल. तुम्ही अत्यंत भक्तिभावानं आपलं पवित्र शास्त्र हातात घेता, परंतु त्यातले नियम पाळण्याच्या बाबतीमध्ये तुमची प्रवृत्ती जी आहे त्यामधून तुम्ही हे दाखवता की तुम्ही देवाचं नियमशास्त्र फेकून दिलेलं आहे. अशा प्रकारचा प्रतिसाद आम्ही विश्वासणारे सुद्धा देवाला देतो. आणि म्हणून आम्ही पश्चाताप करण्याची गरज आहे. देवाविरुद्ध आम्ही बंड केलेलं आहे, देवाच्या आज्ञा आम्ही मोडलेल्या आहेत. त्यांनी देवाकडे वळावं म्हणून देवाने संदेष्टे पाठवले, त्या संदेष्ट्यांना त्यांनी जीव मारलं. हा इस्रायल लोकांचा इतिहास आहे की ज्या संदेष्ट्यांनी त्यांना देवाचा संदेश दिला त्यांनाच त्यांनी मारलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ते सांगताना दाखल्यांमध्ये आणि इतर वेळेस सांगितलं की कशा प्रकारे इस्रायल लोकांनी आपल्या संदेष्टांचा अपमान केला, त्यांचा छळ केला, त्यांना मारलं. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं. आणि शेवटी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी नाकारलं. देवाचा संदेश, देवाची प्रीती घेऊन तो त्यांच्याकडे आला, परंतु यहुदी लोकांनी त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी आरोळी मारली. आणि आम्ही सुद्धा आज तेच करत आहोत. ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा मोडतो त्यावेळेस आम्ही देवाच्या संदेष्टांचा सुद्धा नाकार करत आहोत. देवाचं वचन जेव्हा देवाच्या सेवकाच्या द्वारे माझ्याकडे येतं त्यावेळेस मी जर त्याचा स्वीकार करत नाही, मी जर त्या संदेशाचा अपमान करतो, जर देवाच्या सेवकाचा अपमान करतो, तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी त्याच प्रकारे वागत आहे ज्या प्रकारे इस्रायल लोकांनी केलं. त्यांनी तुला संतप्त केलं. आज माझ्या जीवनामधून सुद्धा माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बंडखोरीमुळे, माझ्या आज्ञाभंगामुळे मी देवाला संतप्त करत आहे. आणि म्हणून आम्ही सावध होण्याची गरज आहे. देवानं त्याची शिक्षा त्यांना दिली, त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले, त्यांनी त्यास संकटात घातले. आमच्या स्वतःच्या कृत्यांमुळं आम्ही संकटामध्ये पडतो. देवाला आम्ही जबाबदार धरू नये. पुष्कळदा देव माझ्या जीवनामध्ये हे का करतोय, देवानं का मला दुःखामध्ये टाकलं, देवाने माझ्या मुलांच्या जीवनामध्ये हे का केलं, अशा प्रकारे पुष्कळदा आम्ही देवाला दोष देतो. देव कधी आम्हाला संकटात टाकत नाही. आम्ही स्वतः आपल्या आज्ञाभंगामुळं स्वतःचं जीवन संकटामध्ये टाकतो आणि स्वतःचं जीवन आम्ही शत्रूच्या हातामध्ये देतो आणि मग शत्रू आमच्या जीवनाचा नाश करतो. आणि म्हणून आम्ही सावध होण्याची गरज आहे. बाप देवाचा चांगुलपणा, तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला,
व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिले. डिलिव्हरर, मुक्तिदाता देवानं पुन्हा आणि पुन्हा त्यांच्याकडे पाठवले, त्यांच्या संकटामधून सोडवण्यासाठी, त्यांच्या पापातून मुक्त करण्यासाठी देवानं आपले संदेश त्यांच्याकडे पाठवले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं सर्वात महान असं आपलं कार्य त्या वधस्तंभावर केलं की आमच्या शत्रूपासून आमचा बचाव करण्यासाठी, पापावर विजय होण्यासाठी देवानं आपल्या पुत्राला आमच्यासाठी दिलं, ज्यानं वधस्तंभावर आपला प्राण दिला. या दिवसामध्ये आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपलं लक्ष केंद्रित करूया की ज्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि शत्रूच्या हातातून आम्हाला त्याने सोडवलं. 28, 29, 30 वचन आपण पाहूया. पण जेव्हा जेव्हा त्यास स्वास्थ्य मिळेल तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करेल. त्यामुळे तू त्यास शत्रूच्या हाती देत असस व ते त्याचवर सत्ता चालवेल. तरी ते तुझकडे वळून तुझा धावा करेल. तो तू स्वर्गातून ऐकत असस आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. 29, त्यास पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले, तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले. त्यांनी आपला खांदा जुवा काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकत नासे झाले. तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेष्टाच्या द्वारे त्यास बजावित आलास, पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. या वचनांमध्ये इस्रायल लोकांचा बंडखोरीचा इतिहास आपण पाहतो की जो ते आपल्या मुखाने कबूल करत आहेत, ते पश्चातापाची प्रार्थना करत आहेत. आपण पाहिले 9व्या अध्यायाचं पहिलं वचन, ते पश्चाताप करत आहेत आणि ते कबूल करत आहेत की आम्ही पुन्हा आणि पुन्हा तुझ्याविरुद्ध बंड केलं, तुझ्या आज्ञा आम्ही मोडल्या, आम्ही तुला दुःख दिलं, आम्ही तुला संताप आणला. हा इस्रायल लोकांचा इतिहास आहे. आणि देवाचा इतिहास काय आहे? देवानं पुन्हा आणि पुन्हा त्यांची आरोळी ऐकली, त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांच्यासाठी तो धावून आला, त्यांना त्यांच्या संकटामधून सोडवलं. परंतु त्यांनी पुन्हा आणि पुन्हा देवाला दुःख दिलं, देवाच्या आज्ञा मोडल्या. हा इस्रायल लोकांचा इतिहास आहे जे ते कबूल करतात. आज आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही जेव्हा पश्चातापाची प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला सुद्धा याची आठवण करायची गरज आहे की देवा, आम्ही पुन्हा आणि पुन्हा तुझ्याविरुद्ध बंड केलंय. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या प्रियजनांमध्ये, आमच्या मंडळीमध्ये आम्हाला हे जाहीरपणे कबूल करायला पाहिजे की देवा, आम्ही तुझ्याविरुद्ध बंड केला आहे. कधी आमच्या चर्चमध्ये अशी प्रार्थना झाली हो? कधी आमच्या प्रेयर ग्रुपमध्ये आम्ही अशी प्रार्थना केली की देवा, आम्ही तुझ्याविरुद्ध बंड केलाय, आम्ही तुला दुःख दिलाय, आम्ही तुझ्या आज्ञा मोडला आहे. तो आमचा इतिहास आहे आणि ते वास्तव आहे आज मंडळीचं. आज अनेक मंडळांमध्ये समस्या आहेत कारण त्या ठिकाणी पश्चातापाची प्रार्थनाच होत नाही. आम्ही पाप केलं आहे हेच आम्ही कबूल करत नाही, आम्ही देवाविरुद्ध बंड केलेला आहे हेच आम्ही मान्य करत नाही. आम्हाला वाटतं सर्व चांगलं चाललंय, हो, आम्ही चर्चला येतो, आम्ही सुंदर गीतं गातो, आम्ही सुंदर प्रार्थना करतो, परंतु खाली काय चाललंय, आमच्यामधलं राजकारण काय चाललंय, एकमेकांचा आम्ही कशा प्रकारे द्वेष करतो, एकमेकांचे पाय ओढण्यासाठी आम्ही कसे प्रयत्न करतो, आमच्याकडून जी गुप्त पातके होतात त्याच्याविषयी आम्ही पश्चाताप केला का? या लेनच्या दिवसामध्ये आम्हाला खरंच नम्र होण्याची गरज आहे. आम्ही स्वतःबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, आमच्या मंडळीबद्दल, आमच्या देशाबद्दल आज देवाची क्षमा मागायला पाहिजे. आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. देवा, तो आम्हाला क्षमा कर, कारण आम्ही तुझ्याविरुद्ध बंड केलाय. पण तुम्ही वैयक्तिक जीवन फार चांगलं जगत असाल, तुम्ही फार धार्मिक असाल, पण तुम्हाला आव्हान करू द्या. आज आम्हाला सर्वांना देवासमोर नम्र होण्याची गरज आहे. देवासमोर आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आम्ही आपलं पाप कबूल करण्याची गरज आहे. आमचं पाप आम्ही पदरी घेण्याची गरज आहे. देवाला आम्ही आरोळी मारायला पाहिजे. देवा, तू आमच्यावर दया कर, आम्हाला तू क्षमा कर, कारण पुन्हा आणि पुन्हा आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत. या लेनच्या दिवसामध्ये आपण हे करणार का? 30 आणि 31 वचन आपण पाहूया. तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेश त्यांच्याद्वारे
त्यास बजावीत आलास. पण त्यांनी कान दिला नाही, म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाही, त्यांचा त्याग केला नाही, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस. इस्रायलाच्या प्रार्थनेमधून देवाचं अतिशय सुंदर असं दर्शन आम्हाला होतं की देव किती चांगला आहे, तो कृपाळू आणि दयाळू आहे. आणि म्हणून देवानं पुष्कळ वर्ष त्यांची गय केली. इस्रायल लोक इतके बंडखोर होते की देवानं त्यांचा नाश करायला काहीच हरकत नव्हती. देवाने त्यांना सोडून द्यायला पाहिजे होतं, परंतु देवानं स्वतःचा करार जो केला होता त्या कराराशी विश्वासू राहावं म्हणून देव त्यांना पुन्हा आणि पुन्हा संधी, पुष्कळ वर्ष त्यांची गय केली. आणि आमचं जीवन तसंच नाही का? बरोबर, देव आमच्यावर आमची गय करतो. देवाची दया आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. करोनामुळे कित्येक लोक हे जग सोडून गेले, परंतु देवानं आमची गय केली, देवानं आमच्यावर दया केली, आम्हाला संधी दिली की आम्ही अधिक जीवन जगावं आणि त्यामधून देवाचं कार्य करावं, देवाची सेवा करावी, देवाचा महिमा, देवाचं गौरव व्हावं. आणि आपण हे गृहीत धरायला नको, हा देवानं माझी गय केली, देवानं तुमची गय केली आणि देवानं आम्हाला संधी दिली. आपल्या आत्म्याने संदेष्टांच्या द्वारे त्यास बजावीत आलास. संदेष्टाच्या द्वारे देव आम्हाला वॉर्निंग देतो, सावध करतो. देवाच्या सेवकांचा उपयोग देव करतो आणि देव आम्हाला सावध करतो. परंतु पाहतो काम करणारा कोण आहे? देवाचा आत्मा. हे आपण कधी विसरायला नको. आम्ही एखादा चांगला संदेश ऐकतो त्यावेळेस आपण देवाची स्तुती करायला पाहिजे आणि जो सेवक आहे त्याचे आपण आभार मानायला पाहिजे. परंतु आपण हे विसरायला नको की तो सांगणारा जो सेवक नाही, देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून देवाच्या आत्म्याला आपण गौरव द्यायला पाहिजे. देवाच्या आत्म्यासंबंधी आपण कृतज्ञ राहायला पाहिजे, उपकारिक राहायला पाहिजे. आणि कोणत्याही माणसाला देवाचं स्थान द्यायला नको. मागच्या वेळेस मी बोललो की व्यक्तिपूजा, आम्ही पाळक, पुढारी यांना एकदम इतकं उंच करतो की जणू काय ते देवाच्या जागे आहे. आणि काही काही चर्चमध्ये फार दुःखदायक हे चित्र आहे की ते येशू ख्रिस्ताविषयी कमी बोलतात आणि आपल्या पास्टरविषयी जास्त बोलतात. माय पास्टर सेड दिस, माय पास्टर सेड दिस, माय पास्टर टॉक, माय पास्टर, माय पास्टर, माय पास्टर. दे डोंट टॉक अबाउट माय गॉड, माय जीसस. देवाविषयी आणि येशूविषयी बोलत नाही. देवाच्या आत्म्यानं संदेशाच्या द्वारे त्यांना बजावलं, इशारा दिला. आज देवाचा पवित्र आत्मा आम्हाला इशारा देत आहे आणि तो इशारा आपण ऐकत आहोत का? त्याकडे आपण लक्ष देत आहोत का? हा प्रश्न आहे. इस्रायल लोकांनी काय केलं? पण त्यांनी कान दिला नाही, म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. इस्रायल लोकांनी देवाच्या वचनाचा आदर केला नाही. पवित्र आत्म्याने संदेष्टांच्या द्वारे जे त्यांना सावध केलं त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि म्हणून देवानं त्यांना शत्रूच्या हातामध्ये दिलं. आज अनेक ख्रिस्ती लोक पराभूत जीवन जगत आहेत. सैतानाची सत्ता त्यांच्या जीवनामध्ये कार्य करताना दिसते, कारण त्यांनी देवाचं वचन ऐकलं नाही, देवाच्या वचनाकडे त्याने दुर्लक्ष केलं. पवित्र आत्मा जो त्यांना इशारा देत होता त्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही आज पराभूत जीवन जगत आहोत. देवाची इच्छा आहे की आम्ही विजयी जीवन जगावं, आम्ही सर्व परिस्थितीमध्ये आनंदी राहावं. त्याचा अर्थ आम्हाला सर्व गोष्टी मुबलक मिळतात असं नाही, परंतु ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्या परिस्थितीमध्ये आम्ही संतुष्ट, आनंदी, समाधानी राहावं ही देवाची इच्छा आहे. परंतु आम्ही सदैव कुरकुर करतो, मला हे नाही, मला ते नाही, मला हेच का नाही, ते नाही. आम्ही नेहमी देवाला दोष देतो आणि परिस्थितीला दोष देतो. 31 वचन, तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाही, त्यांचा त्याग केला नाही, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहे. हा देव हा कृपाळू व दयाळू आहे म्हणून आमचा नाश झाला नाही. आम्ही चांगले आहोत म्हणून नाही. पुष्कळ काय म्हणतो, अरे एवढा चांगला आणि त्याला कसं काय झालं? नाही, आमच्या चांगुलपणामुळं आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टी मिळत नाही. देवाच्या दयेमुळं, देवाच्या कृपेमुळं आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व चांगल्या गोष्टी होतात ती देवाची कृपा आहे. आपण हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. मी फार चांगला आहे, मला फार चांगलं बोलता येतं, मला फार चांगलं करता येतं,
माझ्याकडे पैसा आहे. नाही, केवळ देवाची कृपा आहे म्हणून मी जिवंत आहे. केवळ देवाची कृपा आहे म्हणून मी काही गोष्टी करू शकतो, काही ठिकाणी मी जाऊ शकतो. पण देवानं माझ्या जीवनामध्ये मला खूप आशीर्वाद दिले. मला वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी देवाने सहाय्य केलं, कृपा पुरवली. हे माझ्यामध्ये काय आहे म्हणून नाही, केवळ देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. मी तर देवाच्या आज्ञा मोडणारा, देवाला दुःख देणारा, देवाला संताप आणणारा अशा प्रकारचा मी माणूस आहे. परंतु देव दयाळू आहे. त्याच्या दयेनुसार त्यानं माझा त्याग केला नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं मला वचन दिलं नाही का, की मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुझ्याबरोबर आहे. हे प्रभूचं वचन आहे, म्हणून तो माझा त्याग करत नाही. जरी मी त्याच्याविरुद्ध बंड करतो, जरी मी त्याला दुःख देतो, जरी मी त्याच्या आज्ञा मोडतो, तरी सुद्धा देव दयाळू आणि कृपाळू आहे. परंतु म्हणून आम्ही देवाविरुद्ध बंड करत राहावं हे योग्य नाही. देवाच्या दयेचा, कृपेचा आम्ही गैरफायदा घेऊ नये. देवाला आम्ही गृहीत धरू नये. कारण कदाचित एक दिवस असा येईल की त्यावेळेस देवाच्या कृपेचा आम्ही अनुभव घेऊ शकणार नाही. आम्ही फार दूर आमच्या पापामध्ये निघून जाऊ. देवाविरुद्धच्या बंडामध्ये आम्ही इतकं दूर जाऊ देवापासून की कदाचित आम्हाला देवाकडे परत येता येणार नाही. आणि म्हणून आज आम्ही सावध होण्याची गरज आहे. आज आपण मेजामध्ये सहभागी होणार आहोत आणि त्यासाठी आपण स्वतःची तयारी करत असताना आपलं स्वतःचं परीक्षण आपण करूया की देवाच्या मार्गामध्ये मी चालत आहे का, देवाच्या आज्ञा मी खरोखर पाळत आहे का. जगाला काय दिसतं, जगाला काय वाटतं हे महत्त्वाचं. आपण स्वतः देवासमोर उघडे होऊ. आपली वस्त्र काढून आपण नग्न झाल्यासारखं जेव्हा आपण होतो तेव्हा त्या प्रकारे आपण देवासमोर येऊ की देवा तुला सर्व माहित आहे, तुझ्यापासून मी काहीच लपवू शकत नाही. देवा माझ पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, माझ्या बंडखोरीची, माझ्या आज्ञाभंगाची मला क्षमा कर. मला तू शुद्ध कर, निर्मळ कर. तुझ्या रक्ताद्वारे मला तू माझ्या पापाची क्षमा कर आणि शुद्ध कर. ही प्रार्थना आपण करूया. आपण मेजामध्ये सहभागी होऊया. देव आम्हाला आशीर्वाद करू. आमेन. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो. आज तू आम्हाला तुझ्या नावामध्ये एकत्र आणलंस, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी. प्रभू, तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दिला आहेस की जो आमचा शिक्षक आहे, जो आम्हाला मार्गदर्शन करतो, जो आम्हाला सावध करतो, आम्हाला इशारा देतो. प्रभू, आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही त्याच्याविरुद्ध बंड करू नये, तुझ्या आज्ञा आम्ही मोडू नये. म्हणून प्रभू तू आमचं सहाय्य कर. आज आम्ही तुझ्या पवित्र मेजामध्ये सहभागी होत असताना तू आमची तयारी कर प्रभू. आम्ही पश्चातापी अंतकरणानं तुझ्या पायाजवळ यावं, तुला वंदन करावं, तुझी क्षमा मागावी, तुझ्या कृपेचा अनुभव आम्ही घ्यावा. यासाठी प्रभू आज आमचं सहाय्य कर. जे आज आमच्यामध्ये दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, प्रभू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आज त्यांना तू स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना तू दे, तुझा आनंद, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव असू दे. त्यांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वाढदिवस आहेत प्रभू, त्यांना तुझ्या दयासनासमोर आम्ही उंच करतो. आज तू त्यांचं जीवन आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचं जीवन तुझ्यासाठी उत्तम साक्ष होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ, पोलीस आणि जे सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंटचं काम करतात त्या सर्वांना आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज तू त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांची सेवा आशीर्वाद कर. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला प्रभू देवा तू सांभाळ. आज आम्ही सर्वजण प्रभू स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. येणारा आठवडा तू आमच्यासाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा कर. आमची तू काळजी घे. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वादाचा हात देव असू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी प्रार्थना करतो म्हणतोय. आमेन. प्रियांनो, आजच्या संदेशामधून प्रभू आपल्याशी बोलला आहे ही आमची खात्री आहे. आता आपण प्रभू वचनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये
सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री
त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणा कर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो.
तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमधून प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे ही आमची खात्री आहे. हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका, आपल्या मित्रमंडळीला, नातेवाईकांना देखील द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.